नमबुद्धाय जय भीम. सर्वांना शुभ सकाळ. आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मस्त असाल, मजेत असाल, आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, नवीन एका ब्लॉगमध्ये. तर एका गुलाबी पहाटची सुरुवात झाली. दिवस आहे गुरुवार, तारीख आहे 26 डिसेंबर. सकाळचा टाईम आहे आणि स्लॅबवरती आमच्या असे 2 बकरीचे पिलं आले होते. तर आशूचा आग्रह होता की त्या पिलाला हाकलून लावायचं. तर तो एकटाच येणार होता, पण मी त्याच्या मागे निघून आली. फायनली त्यानं पिलाला हाकलून लावलं. ते पिलं तिथून निघून गेले आणि त्याचं खेळणं चालू होतं पिलासोबत. फायनली त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल एक गोडशी, सकाळची सुरुवात त्यात अजूनच गोड झाली. तर अजून मी त्याला वर घेऊन आली. वर आल्यानंतर त्याचा अजून आग्रह काही वेगळाच होता खेळायचा, की बाहेर पाहू दे की खाली पाहू दे म्हणून. पण स्लॅबवरून त्याला खाली असं पाहू दिलं तर काही धोका होईल निर्माण, म्हणून मी त्याला नाही पाहू दिलं आणि त्याला जवळ घेऊनच थोडासा व्हिडिओ तेवढ्यापुरता शूट केला. तर अशी एवढी गुलाबी पहाट, एवढं सुंदर वातावरण असं झालं होतं, निर्माण झालं होतं. तर अशा सुंदर वातावरणासोबत आम्ही चहा नाश्ता एन्जॉय केला. सगळ्यांचं आवरून झालं होतं. अंघोळ्या वगैरे बाकी होत्या, काही जणांच्या झाल्या होत्या, काही जणांच्या बाकी होत्या. तर आशू इथं बाहेर खेळत बसला होता त्याच्या आजोबासोबत आणि आशूचे बाबा उठून बाहेर गेले होते आणि बाकीचे कामं मला आज करायचे होते. तर आज थोडंसं काहीतरी वेगळी पार्टी करायचा म्हणून काल रात्री आमचा प्लॅन झाला होता सगळ्याचा म्हणजे आमच्या घरच्या माझ्या जाऊबाई होत्या 2 आणि मी. तर ते सरदार आहेत आणि आम्ही सावळे आहोत. तर आम्ही 2-3 घरं मिळून आम्ही असं डिसिजन केलं होतं की बाबा आज काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी बनवून खायचं. असं लई दिवसाचं चालू होतं, पण कोणत्या कारणाच्यानं जरासं मागं पुढे होऊन ते कॅन्सल झालं. तर आजकाल रात्री ते फिक्स केलं पूर्ण, की सगळ्यांनी थोडे आपल्या फॅमिलीपुरते म्हणा की थोडेसे जास्त म्हणा 1-1.5 पायली असे गहू जमा करायचे आणि ते दळून आणून त्याचे आपण रोडगे बनवायचे. काही ठिकाणी रोडग्याला पानगे म्हणूनही ओळखतात. तर तेच आज बनवायचे होते. तर सगळे त्याच्याच तयारीत लागले होते. पण रोडगे किंवा पानगे जे तुमच्याकडे काही म्हणत असतील, तर ते दुपारच्या टायमाला बनवायचे होते. मग सकाळचं काम असंच टाकून देता येत नाही. म्हणून सकाळची सुरुवात माझी चालू झाली आणि कामच सुरू झाले. बेडशीट मला चेंज करायची होती, कारण 2-3 दिवस झाले ते धुतली नव्हती. तर मग ते धुवायला टाकली आणि दुसरी बेडशीट इथं आथरून घेतली. बेडशीट मला स्वस्त भेटल्या होत्या. मी लास्ट व्हिडिओतही सांगितलं होतं की ₹150 2 मला बेडशीट भेटल्या होत्या. आणि आशू कसा लहान आहे, तो खराब करते, काही खायची वस्तू असेल, काही पाणी असेल किंवा एखाद्या वेळेला सू करत असेल, तर अशा टायमात ते बेडशीट खराब होते. म्हणून ते 2 दिवस झाले की 3 दिवस झाले की मी कंटिन्यू धुवायला टाकत असते, की काही स्मेल येऊ नये, वास येऊ नये किंवा त्याला रिॲक्शन होऊ नये. अशा प्रकारचं मी ते मेंटेनन्स करून ठेवत असतो. तर इथं बेडशीट चेंज करून झाली होती. पसारा आवरणं सुरू होता. काल काय झालं होतं, थोडं पावसाचं वातावरण असल्याकारणानं मी काल रात्रीचे भांडे, जे खरकटे भांडे असतात रात्रीचे, ते मी घासले नव्हते. ते तसेच ठेवून दिले होते. आणि आशूचं जरा जास्त चिडचिड चालू होतं, कारण वातावरणाच्यानं त्याचं थोडंसं अंग गरम झालं होतं. त्याला थोडीशी ताप चढली होती. तर आशूचे बाबा म्हणले की त्याला आधी झोपव, तो लई जास्त चिडचिड करत होता. त्याच्या बाबाजवळ तो राहायला तयार नव्हता. म्हणून आधी त्याला औषध देऊन झोपू घातलं. नंतर थोडंसं पावसाचं वातावरण झाल्या कारणानं मग मला जिवारच आलं होतं. मग भांडे घासून म्हटलं जाऊ दे, आता उद्या सकाळीच करता येतात ते. तर मग त्या कारणानं भांडे कालचे तसेच होते, तसेच ठेवून तिथं होते भांडे सगळे. हाय.